इथं बसलेल्या ताईंना तुमचा एक मोठा भाऊ म्हणून हात जोडून विनंती करतो, तुमच्या आई वडिलांचा अपमान होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका ताईंनो. तुम्ही आपल्या आई वडिलांचा अपमान किंवा त्यांना मान खाली घालावे लागेल असलं कुठलंही कृत्य करू नका. तुम्ही ज्यावेळेस जन्माला आला ना, त्यावेळेस तुमच्या बापाला दोनच गोष्टीचा तणाव होता. एक म्हणजे तुमचं शिक्षण आणि दुसरं म्हणजे तुमचं लग्न. या दोनच गोष्टीसाठी तुमचा बाप आयुष्यभर राब राब राबत असतो. माझ्या मुलगीचं चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे, माझ्या मुलीचं चांगल्या पद्धतीने लग्न झालं पाहिजे, म्हणून तो बाप आयुष्यभर राब राब राबत असतो. त्या बापानं तुम्हाला कधी कुठली गोष्ट कमी पडून दिली नाही. एखाद दोन दिवस मागं पुढे झालं असेल पण त्याने ती आणून दिलीच. पण तो कुठनं आणतो हे तुम्हालाही माहिती नसतं. ताईंनो, ध्यानात ठेवा, आई वडिलांचा सन्मान करा. कधी बाप झोपला त्या खोलीत जाऊन बघा. बाप झोपलेला असेल, त्याच्या अंगातली बन्यान फाटकी असेल, त्याच्या पायाला तडे गेलेले असतात, पण तो कधीही दाखवून देत नाही. ताईंनो, तुम्हाला कधी फाटकी कपडे त्यानं घालायला दिले नाही, कारण त्याची इज्जत तुमच्यामध्ये असते, एवढं लक्षात ठेवा.